या ठिकाणी वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलन केलं होतं। 2 महिने होऊन गेले, त्याच्यानंतर सुद्धा या सरकारला जाग आली नाही। हे असं गेंड्याच्या कातडीचं असलेलं हे सरकारचं डोकं ठिकाणावर येत नाहीत। नितीन राऊत म्हणाले 100 युनिटपर्यंत वीज बिल आम्ही माफी करतो, आणि त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की सर्वसामान्य जनतेनं बिल भरावं लागेल, कारण या सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय। सरकारचं करायचं काय? या सरकारवर हल्ला बोल, काठी लेकर जूता लेकर बोल जवाना, बोल मेरी बहना, डंडा लेके बोल जवाना, बोल रे बोल। यानंतर मी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे सरचिटणीस माननीय सुशील वीज बिल यायचं तिथं 1000, 2000, 5000, जिथं 1000 रुपये बिल यायचं तिथं 5000। या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? बोला भारतीय जनता पार्टीचा आंदोलन सुरू आहे, नेमकं काय आता तुमची पुढची भूमिका असणार? ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी जाहीर केलं होतं की राज्यातल्या जनतेला 100 युनिटपर्यंत ते वीज बिल माफ करतील, पण हे सरकारच मुळात विश्वासघातनातनं त्याचा जन्म झाला आहे। त्यामुळं त्यांची विश्वासघाताची जी प्रतिमा आहे ती पुन्हा एकदा जनतेसमोर आली। 2 दिवसापूर्वी ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलं की आता 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करता येणार नाही, वीज बिलामध्ये सूट देता येणार नाही। यातून पुढे जाऊन त्यांनी हे देखील जाहीर केलं की जे ग्राहक वीज बिल भरणार नाही त्यांचं वीज बिल कनेक्शन तोडण्यात येईल। अशा पद्धतीची त्यांची भूमिका ही अत्यंत चुकीची, अन्यायकारक आहे। कोरोनाच्या काळामध्ये लोकांचं उत्पन्न घटलं, बेरोजगारी वाढली, यामुळं लाईट बिल भरणं लोकांना शक्य होत नाही। त्यातून भारतीय जनता पार्टीने सातत्याने ही भूमिका घेतली की वीज बिलामध्ये सवलत भेटली पाहिजे, वीज बिलामध्ये सूट दिली पाहिजे, जे चुकीचे बिल आले ते दुरुस्त करून भेटले पाहिजे। परंतु या महाआघाडी सरकारचं वीज बिलाकडं, वीज ग्राहकांकडं अजिबात लक्ष नाही आहे। त्यामुळं आज पुन्हा एकदा राज्यातल्या सर्व वीज बिल ग्राहकांसाठी आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली आहे। पुणे शहरामध्ये देखील आज आंदोलन चालू होतं आहे। भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी आघाडीच्या वतीनं या ठिकाणी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येतं आहे। या आंदोलनाच्या मार्फत आम्ही इशारा देतो आहे की पुन्हा एकदा आपण टर्न घेऊन राज्य सरकारने वीज ग्राहकांना सूट दिली पाहिजे। वीज बिल जे चुकीचे आलेत त्याच्यामध्ये दुरुस्ती करून ते वीज बिल दिले पाहिजेत। ज्या प्रकारे तुम्ही आज लाईट बिल घेऊन आलेला आहात, तुम्हाला देखील अशा प्रकारे एखादं वाढीव बिल आल्याच्या नंतर त्या ग्राहकाची देखील जबाबदारी आहे की ते वीज बिल जे नियमित आहे, युनिटप्रमाणे आहे, त्याच पद्धतीने ते आलं पाहिजे। त्यामुळं मला येऊ किंवा इतरांना येऊ ते वीज बिल नियमाप्रमाणे आणि युनिटप्रमाणे आलं पाहिजे। ते जर चुकीचं आलं असेल तर ते दुरुस्त करण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे। माझा प्रश्न असा आहे, तुम्ही जाणार का? तुम्हाला जरी वाढीव बिल आला असेल तर तुम्ही जाणार आहात का? नक्कीच जाणार ना, का नाही जायचं? तो माझा हक्क आहे, कायद्याने मला दिलेला हक्क आहे, त्यामुळे मी जाणारच।